अंधारवन महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वतरांगेमधलं एक असं ठिकाण जेथे सूर्याची किरणं देखील जमिनीवर पडू शकत नाही. आणि हेच ठिकाण पाहण्यासाठी आपण आज पुण्यातील मुळशी या ठिकाणी पिंपरी या गावात आलो आहे. अंधारवनचं तसं जर सांगायचं गेलं तर उत्तराखंडमध्ये असलेल्या मेघालय, ज्याला ढगांचं शहर असं म्हणून ओळखलं जातं, तसंच या अंधारवनला धबधब्यांचं गाव म्हणलं तरी हरकत नाही. पिंपरी या बेसच्या ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी थोडासा नाश्ता करून घेतला. आम्ही पोचल्यानंतर खूप मोठा पाऊस चालू होता, पण नाश्ता होईपर्यंत पाऊसही थांबला. आम्हाला वाटलं की ट्रेक आता एकदम सुरळीत होईल, कारण की सकाळपासून चालू असलेला पाऊस अचानकपणे थांबला होता. ट्रेक सुरू होतानाच पिंपरी गावातला हा छोटासा डॅम आपल्याला लागतो, जिथून पहिलंच आपल्याला वॉटर क्रॉसिंग करावं लागतं. जस्ट आत्ता आपलं वॉटर क्रॉसिंग पूर्ण झाले. ट्रेकच्या सुरुवातीला जो हा छोटासा डॅम बनवलेला आहे, या डॅमला जास्त सध्या वॉटर ओव्हरफ्लो चालू आहे. त्यामधून आपल्याला वॉटर क्रॉसिंग केलं, पहिलं थ्रिलिंग ॲडव्हेंचर झालं. आता इथून पुढे बघूया काय काय या ट्रेकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पिंपरी या गावापासून साधारण 500 मीटर पुढे आल्यानंतर आपल्याला लागतं हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिस. येथून पर पर्सन 140 रुपये असं आपल्याकडून एंट्री फीज घेतली जाते. आणि इथून खरा चालू होतो तो अंधारवनचा ट्रेक. फॉरेस्ट ऑफिसपासून थोडंच पुढं आल्यानंतर आपल्याला छोटे छोटे धबधबे चालू होतात. आणि याच धबधब्यांचं रूपांतर कधी मोठ्या धबधब्यात होतं ते समजून देखील येत नाही. अंधारवनचा संपूर्ण ट्रेक हा 14 किलोमीटरचा आहे, पण पाऊस जास्त असल्याकारणानं आम्हाला पूर्ण ट्रेक करता आला नाही. त्यामुळं या ट्रेकमध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे तो 14 किलोमीटरचा आणि दुसरा आहे तो 6 किलोमीटरचा. तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जास्त पावसामुळे तुम्हाला पूर्ण ट्रेक यावेळेस कंप्लीट करता येणार नाही. त्यामुळं आम्ही 6 किलोमीटरचा हा ट्रेक करण्याचाच निर्णय घेतला. 14 किलोमीटरचा ट्रेक जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला हा ट्रेक सकाळी लवकर चालू करावा लागेल. म्हणजे साधारण सकाळी 9 वाजता जर हा ट्रेक चालू केला तर हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळचे 5 ते 6 वाजता, म्हणजे हा संपूर्ण 14 तासाचा ट्रेक पूर्ण करण्यासाठी साधारण 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो. पावसामुळे आम्हाला पोचायलाच थोडासा उशीर झाला होता आणि आम्ही हा ट्रेक चालू केला दुपारी 12:30 वाजता. दुपारचे 12:30 जरी वाजलेले असतील तरी एकदाही आम्हाला सूर्यनारायणचे दर्शन बिलकुलही झाले नाही. उलट धुक्याच्या दाट चादरीमध्ये टाईम किती झाला आणि किती वेळ जातोय हे एकदाही आमच्या लक्षात आलं नाही. ट्रेक जसा जसा पुढं जात होता तसं तसं धबधब्यांचं रूप देखील बदलत होतं. प्रत्येक धबधबा हा मागच्या एका धबधब्यापेक्षा पूर्णतः वेगळा होता. पावसाचा खेळ हा कंटिन्युअसली चालू आहे. 2 मिनिट थांबतोय, कंटिन्युअसली मोठा पाऊस येतोय. क्राऊड भरपूर आहे. सॅटर्डे असल्यामुळं भयानक क्राऊड आहे. आणि थोड्या थोड्या अंतरावरती वॉटर क्रॉसिंग आहे. म्हणजे आता मी ब्लॉक करतोय, मागचं वॉटर क्रॉसिंग पूर्ण होतं तसं हे वॉटर क्रॉसिंग आलं. थोडासा फक्त पावसाचा अंदाज घेऊन या, कारण की यंदाच्या पावसाळ्यात जे काही
अनेक ठिकाणी ॲक्सिडेंट्स झाले आहेत. त्याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे मित्रांनो. आपण जाताना वेल इक्विप्ड असणं गरजेचं आहे. व्यवस्थित ट्रेकिंगचे शूज, पावसापासून वाचण्यासाठी एक वेल असा रेनकोट हे आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेता वन विभागाने देखील इथे भरपूर प्रमाणात खबरदारी घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी जिथे धोकादायक पॅच आहेत तिथे आता रेलिंग बसवण्यात आले आहे. त्यामुळे हा ट्रेक आपण फॅमिलीसोबत, आपल्या लहान मुलांसोबत देखील नक्कीच इझिली करू शकता. हा ट्रेक जरी असला तरी इथे चढाई अशी कुठेच नाही आहे. एकदम सरळ सोपा रस्ता या जंगलातून जातो. या जंगलातून जात असताना प्रत्येक धबधबा क्रॉस करत असताना एक वेगळीच मजा आपल्याला इथं अनुभवायला मिळते. थोडंसं पुढं आल्यानंतर या धबधब्यात भिजण्याचा मोह आम्हालाही आवरला. मग काय, 1 बाय 1 शिरलो या धबधब्यात आणि केली फुल टू धमाल. छोट्याशा धबधब्यामध्ये भिजल्यानंतर आपण चाललो आता मोठ्या धबधब्याकडे. त्याची वाट बघा कशी. सतत चालू असलेल्या पावसामुळे इथली प्रत्येक वाट ही घसरडी झालेली आहे. त्यामुळे आपल्याकडं प्रॉपर ट्रेकिंगचं शूज असणे खूप गरजेचं आहे. आपण जो हा धबधबा समोर पाहत आहात याला बोकडाचा होडा असंही या गावात म्हणलं जातं. जसं जसं धबधबे क्रॉस करत आपण पुढे जात होतो तसं तसं जंगलाची घनदाटता अधिकच वाढत चालली. येणाऱ्या प्रत्येक धबधब्यामध्ये पोरांना काय एन्जॉय करायचं थांबवत नव्हतं. कारण प्रत्येक धबधबा हा मागच्या धबधब्यापेक्षा पूर्ण वेगळा होता. काही धबधबे उंचावरून कोसळत होते तर काही धबधबे अगदी सौम्य गतीने वाहत होते. या धबधब्याच्या पाण्यामध्ये देखील आम्हाला काहीतरी हालचाल जाणवली. म्हणून काय, आपला कॅमेरा घातला पाण्यात आणि बघितलं पाण्याखाली काय. एवढ्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यामध्ये देखील आम्हाला हे छोटे छोटे मासे आढळून आले. या ट्रेकमध्ये जिथे जिथे कुठे रिस्की पॅच आहेत, जिथे नागरिकांना, येणाऱ्या पर्यटकांना इजा होऊ शकते, अशा ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही अधिकारी आपल्याला सूचना देताना आढळून येतात. आता आपण थोडंसं ओपन एरियामध्ये आलोय. म्हणजे मागचा जो ट्रेकचा पॅच होता त्यामध्ये सरळ सरळ जाणवत होतं की या ट्रेकला अंधार पण नाव का दिलं. कारण एवढं दाट जंगल फॉरेस्ट आहे की संपूर्ण जो ट्रेक आहे तो एकदम दाट जंगलातून आहे. आणि आता माझ्या मागचं जे दृश्य बघताय तुम्ही, जसं जसं जंगलाच्या आतील भागात आम्ही जात होतो तसं तसं धुक्याची चादर अधिकच दाट होत चालली होती. पाऊस आणि धुक्याचा हा कंटिन्यू खेळ चालू होता. पाऊस थांबला की धुकं दाटून येत होतं आणि पाऊस चालू झाला की धुकं तर मात्र जात होतं, पण पायाखालचं पाणी नक्कीच वाढत होतं. या जंगलामध्ये एवढी मोठी बायोडायव्हर्सिटी दिसून येते की अनेक प्रकारचे पशुपक्षी इथं आढळून येतात. जागोजागी तसे फलकही प्रशासनाने लावलेले आहेत. आता फॉरेस्ट एवढं दाट झालं मित्रांनो की आता या जंगलामध्ये धुकं यायला लागलंय पूर्ण. म्हणजे तुम्ही बघू शकताय का नाही माहिती,
पण ॲक्च्युली मला आता इथून 20 ते 25 फुटावरचं काही सुद्धा दिसत नाही. मी तुम्हाला एक 360 अँगल देतो, एकदा चेकआउट करा. इथं आल्यानंतरच कळतं की अंधारबनला महाराष्ट्राचं रेन फॉरेस्ट का म्हणलं जातं. हा घनदाट जंगलाचा पॅच पूर्ण केल्यानंतर आपण पोचतो ते ह्या अजून एका मोठ्या धबधब्यापाशी. या धबधब्याला इथं माकडाचा ओढा असं म्हणतात. हा माकडाचा ओढा क्रॉस केल्यानंतर जो पुढे रस्ता जातो तो आपल्याला घेऊन जातो तो कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंटवरती. या स्पॉटवरती पोचल्यानंतर खूप सारे पर्यटक इथं कशाची तरी वाट बघत थांबले होते. आम्हालाही नेमकं लक्षात येत नव्हतं की हे कशाची वाट बघतात. थोडीशी तिथं विचारपूस केल्यानंतर कळालं की इथं उभारल्यानंतर समोर कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू मिळतो. पण धुक्याची चादर एवढी दाट होती की समोरचं काहीच दिसत नव्हतं. बऱ्याच ठिकाणातून आम्ही पुढं जाऊन पाहिल्यानंतर थोडासा कुठंतरी धुकं आटल्यानंतर आम्हाला थोडासा व्ह्यू मिळत होता. त्यातून एक लक्षात आलं की इथं थांबावं लागतं, कारण की इथून जे नजारा आपल्याला पाहायला मिळणार आहे तो परत मिळेल का नाही सांगू शकत नाही. त्यामुळं जवळपास अर्धा ते पाऊण तास हे धुकं निघून जाण्याची आम्ही वाट पाहत होतो. साधारण अर्धा ते पाऊण तास वाट पाहिल्यानंतर देखील धुकं हटत नव्हतं आणि परतीचा प्रवासही लवकरच चालू करायचा होता, कारण की संध्याकाळचे जवळपास 4:30-5 वाजतला आले होते. आम्ही वापस निघणारच होतो तेवढ्यात तिथील आलेल्या पर्यटकांचा आरडाओरडा आम्हाला ऐकू आला आणि लक्षात आलं की धुकं कमी होतोय आणि समोरचा सीन आपल्याला दिसू शकतोय. कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंटवरून दिसणारी कुंडलिका व्हॅली ही अतिशय नयनरम्य असं दृश्य इथं आम्ही पाहत होतो. साधारण 50 ते 60 धबधबे समोरच्या डोंगरावरून या दरीमध्ये कोसळताना आम्हाला दिसत होते आणि धुक्याचं येणं जाणं हे देखील त्याच प्रमाणात चालू होतं. हा व्ह्यू आयुष्यभर न विसरणार आहे. या व्ह्यूला बघण्यासाठी आपणही नक्की एकदा इकडे भेट द्या. ट्रेक खूपच सोपा आहे. आपण आपल्या लहान मुलांसोबत फॅमिलीसोबत देखील हा ट्रेक सहजासहजी करू शकता. 6 किलोमीटर चालल्याचा थकवा हा नजारा बघून पूर्णतः निघून गेला आणि परत इथून आपली चालू होते तो परतीचा प्रवास. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येणार, पण त्यासाठी तुमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि अजून कुठले ठिकाणं आपल्याला पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच तेथील व्हिडिओ आणि अशीच त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन.